कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आमची एकच प्रार्थना आहे, या होळीची राख होईल, संपल सगळं। तसंच अधिपतींच्या मनातलं मास्तरीनबाईंबद्दलचं प्रेम बी संपून जाऊ दे। देवा, आमचं म्हणणं तुझ्यापर्यंत पोहोचत नाही का रे? तू काय ऐकणं झालायस आमचं? आता आम्ही काय करू? म्हणजे तू आमच्या मास्तरीनबाईसने आमच्याकडे परत पाठवशील? त्यांच्याशिवाय राहणं म्हणजे लय अवघड आहे बघ। आमचं प्रेम आमसने परत मिळवून दे, एवढीच फक्त प्रार्थना आहे तुझ्याकडे, पास, बाकी काय नाही। ओंक्या, आम्ही आणलेली मिठाई वाट सगळ्यांना। हो सरकार। सरकार, महाप्रसाद घ्या। अधिपती घ्या। नाही, तुम्ही घ्या, मी जरा ऑफिसकडे जाऊन येतो की। अहो, तुम्हाला म्हणलं होतं ना व, तुम्ही टेस्टिंग करणार म्हणून तर यांनी पुरणपोळीचा एवढा घाट घातलाय। घ्या, ती विसरलोच होतो। टेस्टिंग करा। कशी झाल्या? चांगले चांगले। आलो, मी ऑफिसला जाऊन येतो। हा, थांबा थांबा, काय झालं? तुम्ही असं अचानक निघून का आलात पूजेतून? आई, काय झालं तुम्हाला माहिती नाही का? म्हणजे आई, तुमची मुलगी काय वागते तुम्ही बघत नाही का कधी? काय केलं तिनं? मला काय विचारताय आई? तुम्ही होता ना तिथे? म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलतायसा? काय कळना झालंय बघा। त्या सगळ्या कामगार बायका अक्षराबद्दल विचारत होत्या ना? वय ऐकलं की मी ते ऐकलत? मग त्यापुढे तुमच्या मुलीनं काय सांगितलं ते ऐकलं नाहीत का? ऐकलं की तुमची मुलगी धादांत खोटं बोलते आहे हे ऐकलत ना तुम्ही? ते योग्य वाटलं तुम्हाला? बरोबर वाटलं? हा, ती खोटं बोलली, पण मला असं वाटतंय येळ मारून नेण्यासाठी ती खोटं बोलली बघा। पण मग अशी वेळ येऊ का द्यायची? 4 लोक विचारणार ना की तुमची सून कुठे आहे, ती का आली नाही? त्यावर द्यायला काही उत्तर नाहीये तिच्याकडे, मग खोटं बोलायचं? कुठल्या तोंडानं सांगेल होती की मी स्वतःच सुनेला बाहेर हाकललंय म्हणून? अहो, सण आहे आज, उगा डोक्यात राग घालून घेऊ नका। आता घरातल्या गोष्टी 4 चौघात येणं बरं नाही म्हणताना ती असं बोलली। आई, तुम्ही सुद्धा महान आहात। तुमची मुलगी काय वागते, काय करते हे तुम्हाला सगळं कळतं, तरी सुद्धा एक शब्द तुम्ही तिच्या विरुद्ध बोलत नाही, काही ऐकून घेत नाही, हो ना? अहो, ही जागा नाही समज बोलायची। हा, आपण घरी जाऊन बोलू, समदे कामगार आहे तिथं। आता काय राहिलंय? झाली ना 4 चौघात शोभा? लग्न झालंय ना अधिपतीचं? आज जोडीनं पूजा करायला हवी होती, त्यांनी केली? एकट्याने करायची वेळ आली ना? कुणामुळे आली? तुमच्या मुलीमुळे आली। आणखी काय काय लिहिलंय अधिपतीच्या नशिबात हे एकतर देवाला माहिती किंवा तुमच्या कारस्थानी मुलीला माहिती। भावा, कुठे हरवलायस? काय नाही, बरं प्रसाद घे। नाही नको, मी घेतो नंतर, तू घे, मी घेतो। होळी एकदम थाटात साजरी झाली हा, सगळे कामगार खुश, सगळ्यांना मिठाई वाटली। काय झालंय? कुठे हरवलायस आणि काय विचार करतोयस? चेहरा बघ केवढा पडलाय तुझा। रसच वाटण झालाय, कशात ओके म्हणजे काय मजा नाही हो, मास्तरीनबाई नाहीत, कुठला सण साजरा करण्यात काही उत्साह नाही। सगळ्यांसाठी म्हणून आलो, मी झालो सहभागी। आईसाहेबांची पण इच्छा होती, पण माझं मन नाही, माहिती का ओंक्या? होळी पेटवली आपण बाहेर, पण आत मनात अंधार बुडूक आहे, बोंबा बोंबा आहे सगळी। आई, अगं हे घे, तू आणि बाबा जेवायला बस। अगं नाही नाही, तू आणि बाबा बस जेवायला, मी वाढते तुम्हाला। नाही नाही, मी नंतर घेईन, तू बस, मी वाढते।
अगं सकाळपासून हात सुरू आहे तुझा अक्षू. सतत काही ना काही करतेस तू. नाही तू बस आणि जेवण कर आणि आराम कर बस. अगं एवढं काही नाही केलंय मी आई. काय बोलतेस अक्षू? सगळा पूर्णाचा स्वयंपाक तू केलायस बाळा. हे बघ मला कामाची सवय आहे, तुलाही माहितीये. चल बस जेवायला. चल बस 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 चल. सगळं गरम गरम आहे. बाबा हा, बरं झालं बाबा आले. बाबा हे घ्या जेवायला बसा. अगं तू पण बस ना आमच्या बरोबर जेवायला. नाही मी बसेन नंतर. हे बघ नाही असं नाही चालणार. हे बघ तू पण आमच्या बरोबरच जेवायला बस. हा बाबा तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना, चला गरमागरम आहे सगळं, तुम्ही खाऊन घ्या. आई घे ग. अक्षू बर. वा तेल पोळी. हो अधिपतींना खूप आवडते. म्हणजे असं नाही मी. असू देत. हे बघ अधिपतींची आठवण काढल्याशिवाय तुला राहवत नाही हे चांगलं माहितीये मला. हे बघ तू अधिपतींची आठवण काढलीस त्याचा मला काहीही प्रॉब्लेम नाही. माझं फक्त इतकंच सांगणं आहे की तू जेवढं त्यांच्यावर प्रेम करतेस ना तेवढं त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे का हे बघ. अक्षरा, आम्हाला काय वाटतंय की फक्त तुझंच त्यांच्यावर प्रेम आहे का? म्हणजे असंच दिसतंय सगळं हे. असं नाही आई, मग दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगं असं तू म्हणतेस, त्यांच्याकडून तसं काही दिसतंय का? होतंय का तसं काही? अगं एवढा होळीचा सण होता, निदान शुभेच्छा द्यायच्या म्हणून तरी एखादा फोन करायचा ना त्यांनी तुला. केला का? नाही ना. अक्षू मी तुला अनेक वेळा समजावून सांगितलंय की हे भांडण मिटवण्यासाठी त्यांच्याकडून काहीही प्रयत्न होत नाहीयेत. हे लक्षात घे तू. बाबा प्रयत्न अधिपती करत असणार आहेत, मी सांगते ना तुम्हाला. पण त्या प्रयत्नांच्या आड भुवनेश्वरी मॅडम येत असणार. तुम्ही दोघं नका काळजी करू. मला माहिती ही परिस्थिती फार काळ टिकणार नाहीये. ही परिस्थिती बदलेल, मी बदलेल. काय झालं ग मोठ्या मालकांना असं तडकाफडकी निघून जायला पूजेतून? चिडली होती ते नेहमीच आहे, पण झालं काय होतं? राग आला होता तुझा. ते पण नेहमीच आहे, पण आज कारण काय होतं? तू खोटं बोललीस ना व. हा, आम्ही काय खोटं बोललो? ते सुनबाई बद्दल त्यांचं काय? तू सांगितलंस ना व की सुनबाई कामात बिझी आहे. मग काय सांगायला पाहिजे होतं? सुनबाईना आमचा प्रॉब्लेम आहे, ते आमच्या बरोबर या घरात राहायला तयार नाहीत म्हणून घर सोडून गेले असं सांगायला पाहिजे होतं काय? तसं नाही पण काय? आ सांग की, आम्ही काय सांगायला पाहिजे होतं? आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. घरातल्या गोष्टी चार चौघात जाऊ नये, लोकांना चर्चेला विषय मिळू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत असतोय. पण हे कवा त्यांना दिसतच नाही. सारखी आपली चिडचिड चिडचिड. मोठ्या मालकांचा ह्योच प्रॉब्लेम आहे. त्यांना आमच्यातलं काही चांगलं दिसतच नाही. एक म्हणजे एकच धरून बसत्यात. जाऊ दे, तू न घाता चिडूस. चिडू नका तर काय करू? हा सांग ना, काय करू? कंटाळा आलाय मला त्यांच्या वागण्याचा, चिडचिड करण्याचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.